भंडारा में ओबीसी जातिवार जनगणना की मांग को लेकर आंदोलन लगातार तेज होता जा रहा है। आंदोलन के 50वें दिन कांग्रेस विधायक विजय वडेट्टीवार ने मंडल यात्रा को हरी झंडी दिखाकर रवाना किया। यह यात्रा विदर्भ के 11 जिलों में ओबीसी समाज को उनके अधिकारों के प्रति जागरूक करेगी। भंडारा से शुरू हुई यह मंडल यात्रा शाहपुर, मौदा, नागपुर और वर्धा होते हुए 9 अगस्त को चंद्रपुर पहुंचेगी। आंदोलनकारियों का कहना है कि ओबीसी जातिवार जनगणना को दूसरे चरण में शामिल किया जाए ताकि समाज को उसका वास्तविक प्रतिनिधित्व और अधिकार मिल सके। उन्होंने चेतावनी दी कि यदि उनकी मांगों पर जल्द निर्णय नहीं लिया गया तो आंदोलन को और तेज किया जाएगा व चक्का जाम जैसे बड़े आंदोलनात्मक कदम भी उठाए जा सकते हैं। भंडारा से संवाददाता हंसराज की रिपोर्ट, नागपुर। समय के लिए आयोगाच्या शिफारशीनुसार शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा आणि शेतकऱ्यांच्यासाठी ज्या सूचना त्यांनी त्या शिफारशी केल्या त्याची 100% अंमलबजावणी व्हावी, जातनिहाय जनगणना व्हावी, ओबीसीचे हॉस्टेल्स व्हावे, महाज्योतीला 1000 कोटी रुपये मिळावे, अशा अनेक मागण्यांसाठी ही यात्रा 11 जिल्ह्यामध्ये जाते। आज सुरुवात होते आहे आणि 9 तारखेला चंद्रपुरामध्ये भव्य समारोप याचा होणार आहे। ही लढाई जातनिहाय जनगणनेसाठी स्वतंत्र कालम ओबीसीचा असावा, ओबीसीची संख्या कळावी आणि ओबीसीच्या संख्येनुसार ओबीसीच्या हक्काला न्याय मिळावा, थोडे बजेटमध्ये प्रोव्हिजन व्हावी आणि लोकसंख्येनुसार ओबीसीला वाटा आणि हिस्सा मिळावा, हीच यामागची भूमिका आहे। आणि यासाठी मंडळांनी जे आम्हाला दिलं, ओबीसी जे आरक्षण दिलं, ओबीसीच्या हक्काचं देण्याचं काम मंडळांनी केलं, मंडळ आयोगाने केलं। त्यामुळे आजच्या आम्ही 7 तारखेला मंडल दिवस असल्यामुळे आम्ही या यात्रेची सुरुवात आज केलेली आहे। तुम्ही बोलताना असं म्हटलं की 2 उपमुख्यमंत्री मराठा आहेत, ते सगळे ओबीसी समाजाला घेऊन जात आहेत, तर एखादी उपमुख्यमंत्री ओबीसी असतात तर आम्हाला न्याय मिळाला, असं याचा नेमका अर्थ काय आहे ते सांगा। असं आहे की तिथे ओबीसीला मुख्यमंत्री आहेत, ते ओपनचे आहेत, 2 उपमुख्यमंत्री मराठा आहेत, तिथे ओबीसीची बाजू ताकदीनं मानणारा माणूस नाही, म्हणून आमच्या वाट्याचं सगळं दुसरीकडे चाललेलं आहे। ही आमची भूमिका आहे की तुम्ही